अजित पवारांच्या बंडामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडलेली आहे आणि त्यामुळे पक्षातले कार्यकर्ते हे दोन गटात विभागले गेलेत। पण शरद पवार आणि आपण आजही एकत्रच असल्याचा दावा उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केलाय। अजित पवारांच्या राजकीय बंडामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली आहे। त्यामुळे पक्ष दोन गटांमध्ये विभागला गेलाय। अजित पवारांमागे पक्षातल्या आमदारांचं मोठं पाठबळ असल्याचं पाहायला मिळतंय, तर काही निवडक आमदारांच्या जोरावर शरद पवारांनी पुन्हा एकदा पक्ष बांधणीसाठी कंबर कसली आहे। मात्र अजित पवारांनी शिरूरमधल्या केलेल्या या वक्तव्यामुळे कार्यकर्त्यांमधला हा संभ्रम आणखी वाढण्याची शक्यता आहे। साहेब आणि आपण आजही वेगळे नसल्याचा दावा अजित पवारांनी केलाय। सुरुवातीच्या काळामध्ये पोपटरावांना पण आठवत असेल, म्हणजे प्रचाराच्या वेळेस पोपटराव मला वाटतं साहेबांचे उमेदवार आणि बाबूराव माझा उमेदवार, दादाचा उमेदवार, असा प्रचार झाला। आता म्हणलं साहेब मी काही वेगळे आहेत का? तेव्हाही वेगळे नव्हतो ना आताही वेगळे नव्हतो, काळजी करू नका। अजित पवारांनी शिरूर विधानसभा मतदारसंघामध्ये झालेल्या निवडणुकीचा दाखला देताना हे वक्तव्य केलंय। या मतदारसंघामध्ये राष्ट्रवादीचे पोपटराव गावडे आणि भाजपचे दिवंगत बाबूराव पाचरणे यांच्यात वारंवार राजकीय लढत झाली। गावडे हे शरद पवार समर्थक, तर पाचरणे यांना अजित पवारांचा छुपा पाठिंबा असल्याचा निवडणुकीमध्ये प्रचार करण्यात आलेला होता आणि त्याचीच आठवण अजित पवारांनी करून दिली आहे। याचा अर्थ असा नव्हे की अजितदादांनी जे काही कृत्य केलं ते पवारसाहेबांच्या संमतीने केलं आणि हे दोघंही राजकीयदृष्ट्या एक आहेत। पवारसाहेबांचा मार्ग हा इंडियामधून जातो, तर दादांनी नुकतेच इंडिया देखील जॉईन केलेला आहे। राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या फुटीमुळे पक्षातल्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांची चांगलीच कोंडी झाली आहे आणि त्यामुळे मोठ्या साहेबांसोबत राहायचं की दादांच्या मागे जायचं अशा द्विधा मनस्थितीत कार्यकर्ता आहे। आता शरद पवार आणि अजित पवार यांचे राजकीय मार्ग वेगळे झालेत, मात्र साहेब आणि आपण वेगळे नसल्याचा दावा अजित पवार यांनी केल्यामुळे राजकीय वर्तुळात नव्या चर्चेला उधाण आलेलं आहे। रायचंद शिंदे, न्यूज 18 लोकमत, जुन्नर, पुणे। शिंदे फडणवीस सरकार